निर्वाणगामी सद्धम्म भगवान सम्यक संबुद्धांनी स्थापित केलेला आर्य श्रावक संघ, ह्या तीन महान रत्नांना श्रद्धापूर्वक आणि विनम्रतापूर्वक त्रिवार अभिवादन करून ज्यांच्या अथक परिश्रमातून घडून आलेल्या महान धम्मक्रांतीमुळे, ज्यांच्या अनुकंपेमुळे आपणाला बुद्ध धम्म आणि संघाचा हा पवित्र त्रिरत्नांचा संस्कार मिळाला, त्या बोधिसत्व चरित परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र धम्मक्रांतीला जीवितपर्यंत समर्पित राहू. येथे उपस्थित असणारे आदरणीय भिक्खू सत्यपालजी महाथेरो यांना त्रिवार अभिवादन करतो. बंदे संघप्रिय, त्याचबरोबर विश्वशांती बुद्धविहार गोनार, या बुद्धविहाराची संपूर्ण संयोजन समिती, गोनार नगरीतील तमाम नागरिक, तमाम रहिवासी, कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपण सर्व उपस्थित जण, विश्वातील तमाम मानव मात्र, सृष्टीतील सबंध सत्वरूप सर्वांच्या प्रति अनंतपार मंगल मैत्री, असीम असीम मंगल कामना. गोनार गावात विश्वशांती बुद्ध विहाराच्या लोकार्पणाच्या निमित्ताने आणि बुद्ध रूपाच्या प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. बुद्ध रूपाच्या संदर्भात आणि बुद्ध विहाराच्या संदर्भात थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. बुद्ध विहार या शब्दाची व्याख्या होते बुद्धत्वाचा ज्या ठिकाणी वास आहे, ज्या ठिकाणी बुद्धत्व विहार करते त्याला बुद्ध विहार असं म्हणतात. केवळ इमारत म्हणजे बुद्ध विहार नव्हे. पुरातन काळात बुद्ध विहार या संस्कृतीचे जे वर्णन करण्यात आले, ज्यामध्ये एक चैत्य असावा, ज्याला आपण स्तूप म्हणतो. पुरातन बौद्ध संस्कृतीचं असणारं ते प्रतीक आहे. त्या चैत्याच्या गाभाऱ्यात एक बुद्ध रूप असावं. त्या बुद्ध रूपाच्या लगतच सभागृह असावं, भिक्खू असावे, भिक्खूंचे निवासस्थान असावे आणि बोधी वृक्ष असावा. पुरातन काळात बुद्ध विहाराची अशा प्रकारे व्याख्या केली गेली. अलीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यामध्ये एक नवीन बाब आपल्याला निर्देशित केली आणि ती म्हणजे की बुद्ध विहारामध्ये केवळ पूजा वंदना करता कामा नये, तर बुद्ध विहार हे संस्कार केंद्र ठरावं, ज्ञानार्जनाचं केंद्र ठरावं आणि म्हणून बुद्ध विहारात ग्रंथालय असावं, ज्या ग्रंथालयाचा उपयोग आसपासच्या परिसरातील असणाऱ्या तमाम नागरिकांना होऊ शकेल. अशा एकूणच या सर्व बाबी संयुक्तिक असणाऱ्या प्रिमायसिसला बुद्ध विहार असं म्हटलं जातं. पूर्वी म्हटल्याप्रमाणे जिथे बुद्धत्वाचा विहार आपल्याला आढळतो त्याला बुद्ध विहार असं म्हणतात. बुद्ध रूप प्रतिष्ठित करत असताना कदाचित मी त्यावेळेला नव्हतो, एक संकल्प सामूहिक स्वरूपामध्ये करावयाचा असतो. हे बुद्ध रूप आम्ही या ठिकाणी प्रतिष्ठित करीत आहोत, जे तमाम देव आणि मनुष्यांच्या करिता पूजनीय आहे. आणि या बुद्ध रूपाच्या प्रतिष्ठापना करण्याने
जे पुण्य आमच्या हातून घडणार आहे, जे कुशल आमच्या हातून घडणार आहे, त्या कुशलाच्या परिणामाने आम्हाला बुद्धत्वाच्या ज्ञानाचा प्रतिलाभ व्हावा, यासाठी आम्ही हे बुद्धरूप, बुद्धाचं प्रतिबिंब या इमारतीमध्ये प्रतिष्ठित करीत आहोत, असा एक सामूहिक संकल्प करावा लागतो बुद्धरूपाची प्रतिष्ठापना करत असताना. ही बुद्धमूर्ती म्हणजे बुद्ध नाही, बुद्धाचे एखादे चित्र म्हणजे बुद्ध नाही. बुद्ध हे एखाद्या शरीराने ओळखले जात नाही. बुद्ध शरीर रूपाने आज हयात नाही, पण बुद्धत्व मात्र ही सृष्टी जोपर्यंत अस्तित्वात राहणार आहे तोपर्यंत या सृष्टीत गुणरूपाने अस्तित्वात राहणार आहे. हे बुद्धरूप बुद्धत्वाचं एक प्रतिबिंब, बुद्धाचं एक प्रतिबिंब आहे. हे प्रतिबिंब आपण यासाठी प्रतिष्ठित करीत असतो, या प्रतिबिंबाकडे पाहिल्यानंतर, या प्रतीकाकडे पाहिल्यानंतर त्यात असणारी लक्षणे आणि अनुलक्षणे पाहून बुद्धत्वाचे असणारे जे गुण आहेत त्या गुणांचे आपणाला दर्शन व्हावे, तेच बुद्धाचे दर्शन होईल. बुद्धत्वाचे दर्शन हाडामासाच्या डोळ्याने होत नाही. या शरीरामधील डोळे हे जे इंद्रिय आहे, या डोळ्याच्या द्वारे बुद्धत्वाचे दर्शन होत नाही. तरी सुद्धा हे प्रतिबिंब आपण प्रतिष्ठित करीत असतो. त्याचा हेतू मात्र पूर्वी म्हटल्याप्रमाणे एक प्रतीक म्हणून, ज्यामध्ये लक्षणे अनुलक्षणे आपल्याला शोधता येते आणि त्या लक्षणांच्या अनुलक्षणांच्या आधारे बुद्धत्वाचे गुण त्यामध्ये आपल्याला पाहता येते, ते आंतरिक दृष्टीने, सम्यक दृष्टीने, तेव्हा आपल्याला बुद्धत्वाचे दर्शन होईल. बुद्धत्वाचे दर्शन व्हावे यासाठी मात्र बुद्धाचे हे प्रतिबिंब आपण प्रतिष्ठित करीत असतो. हे बुद्धत्वाचे दर्शन काय आहे, तर बुद्धत्वाचे जे गुण आहे. अनेकदा असा प्रश्न एकमेकांच्या समोर निर्माण केला जातो की बुद्ध महान आहेत असे कोणी म्हणत असेल, बुद्ध श्रेष्ठ आहेत असे जर कोणी म्हणत असेल, तर त्यांना कळावे की बुद्ध महान का आहे, बुद्ध श्रेष्ठ का. सिद्धार्थ गौतम बुद्धत्व प्राप्त करण्याच्या पूर्वी राजकुमार होते, म्हणून का ते महान आहेत, म्हणून का ते श्रेष्ठ आहेत, असे ना. बुद्धत्वाचा जो अर्थ आहे तो बुद्धत्वाच्या गुणामध्ये आपल्याला पाहता येतो. आणि बुद्धत्वाचे गुण, बुद्धत्वाची महानता, बुद्धत्वाची श्रेष्ठता आपल्याला दर्शवितात. उदाहरणादाखल मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आपण धर्मांतरित बौद्ध, आपण दीक्षित बौद्ध हे न जाणल्यामुळे आपल्याला वाटेल त्याप्रमाणे प्रतीकांचा वापर आपण करीत असतो. आपल्याला ठाऊक नाही, ठाऊक नसताना प्रतीकांचा वापर आपण करत असतो आणि त्या प्रतीकांचा वापर करण्याने त्या प्रतीकातील असणारे जे गुण आहेत, ज्या गुणांच्यामुळे बुद्धत्व महान आहे किंवा श्रेष्ठ आहे असे स्पष्ट आहे, त्या बुद्धत्वाच्या महानतेचा एक प्रकारे आपण अवमान करतो, एक प्रकारे आपण विडंबना करतो. आणि हे फक्त आणि फक्त धर्मांतरित बौद्धांच्या मध्येच घडत असताना दिसून येतं. एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की जसं तुम्ही छातीवर काच लावल्या, तुमच्या गळ्यामध्ये ते पट्टे तुम्ही टाकले, तुम्ही कोणी सांगा बरं की तुम्ही गळ्यामध्ये पंचरंगी ध्वजाचे पट्टे टाकले, त्याचा अर्थ काय, तुम्ही ते का टाकले. त्याचा अर्थ काय तुम्हाला सांगता येईल का.
समजा एखाद्या तुमच्या गावातल्या मुसलमान एखाद्या हिंदू माणसाने विचारले किंवा अरे हे तुम्ही गळ्यात काय टाकले, तर तुम्ही काय म्हणाल? तुम्ही म्हणाल की आमच्या बौद्ध धर्मात हे वापरतात. मग ते जर विचारतील तुम्हाला मग याचा अर्थ काय, बौद्ध धर्मात वापरतात म्हणजे त्याचा अर्थ काय, आणि ते जर तुम्हाला सांगता आले नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एकदा बाबासाहेबांनी आपल्याला खुणावलं होतं. बाबासाहेब असं म्हणतात की प्रतिस्पर्ध्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यास जर तुम्ही असमर्थ ठरलात तर तुमच्या धर्माचा ऱ्हास होतो. त्या धर्माचा ऱ्हास होण्यासाठी तुम्ही कारणीभूत ठराल जर प्रतिस्पर्ध्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत नसेल तर. मग ज्या गोष्टीचे उत्तरच आपल्याला देता येणार नाही त्या गोष्टी आपण का कराव्या, बरोबर आहे? तुम्हाला असं वाटतं का की छातीवर किंवा गळ्यात किंवा डोक्यावर पंचरंगी ध्वजाचे पट्टे बांधण्या एवढी लायकी आपली आहे? आपण तेवढे समर्थ नाही. या धम्मध्वजाच्या 5 रंगामध्ये बुद्धत्व हे बुद्धत्व आज आणि त्या काळात तेव्हापासून आजपर्यंत जगामध्ये सर्वोच्च स्थानी ठरलेलं आहे. ते बुद्धत्व प्रतीक रूपाने ज्याप्रमाणे आपण जाणायला हवं, ज्याप्रमाणे आपण त्याचा सन्मान करायला हवा त्याप्रमाणे आपण तो करू शकत नाही. जसा हा धम्मध्वज आता इथे खाली पडला, मी मगाशी पाहिलं कोणीतरी येताना फोटो काढताना त्याच्यावरती पाय पडला. या धम्मध्वजामध्ये बुद्धत्वाचा पूर्ण अर्थ आहे. 8 जानेवारी 1851 साली जगातल्या बौद्ध विद्वानांनी एकत्र येऊन बौद्ध धर्माचा हा ध्वज तयार केला. जगभरातल्या बौद्ध विद्वानांनी एकत्र येऊन बौद्ध धर्माचं एक प्रतीक म्हणून आधुनिक जगाच्या समोर हा पंचरंगी धम्मध्वज तयार केला. या ध्वजामध्ये असलेला जो निळा रंग आहे तो निळा रंग समानता आणि व्यापकतेचं प्रतीक आहे. निळ्या रंगाचा अर्थ होतो समानता आणि व्यापकता. पिवळ्या रंगाचा अर्थ होतो प्रसन्नता. लाल रंगाचा अर्थ होतो गतिशीलता आणि दृढ निश्चय. पांढऱ्या रंगाचा अर्थ होतो स्वच्छता आणि केशरी रंगाचा अर्थ होतो सेवा आणि त्याग. सृष्टीच्या निर्मितीपासून जे कोणी धर्मसंस्थापक होऊन गेले किंवा जे कोणी या सृष्टीमध्ये निर्माण झाले, जन्माला आले, त्या सर्वांच्या मध्ये आजपर्यंत आणि ही सृष्टी अस्तित्वात असेपर्यंत केवळ आणि केवळ भगवान सम्यक संबुद्धामध्ये म्हणजे बुद्धत्वामध्ये असलेली जी व्यापकता आणि जी समानता आहे ती जगाच्या पाठीवर कोणामध्येही नाही. ही बुद्धत्वाची महानता दर्शविणारं एक प्रतीक आहे. आणि म्हणून धम्मध्वजामध्ये तो निळा रंग टाकण्यात आला बुद्धत्वाचा निर्देश करण्याकरिता. त्यामध्ये बुद्धत्व केवळ मूर्तीमध्येच बुद्ध नाही, केवळ मूर्तीमध्येच बुद्ध नाही. समानता आणि व्यापकतेचा जर आपण विचार करतो, बुद्धत्वाची महानता जर आपल्याला जाणवायची असेल, भगवान बुद्धांनी आपल्या भिक्खू संघामध्ये सुमंगल नावाच्या एका मातंग व्यक्तीला भिक्खू बनविले. भगवान बुद्धांनी सुनीती नावाच्या एका बंग्याला भिक्खू बनविले. सारीपुत्र मोगल्यांसारखे ब्राह्मण भगवान बुद्धाच्या भिक्खू संघामध्ये भिक्खू होते. अनिरुद्धासारखे क्षत्रिय भगवान बुद्धाच्या संघामध्ये भिक्खू होते. उपाली सारखे न्हावी भगवान बुद्धाच्या भिक्खू संघामध्ये होते. आणि हे सर्व समान. जो दृष्टिकोन व्यापक आहे, जी व्यापकता बुद्धत्वाच्या सिद्धांतामध्ये आहे, ती जगाच्या पाठीवर कोणत्याही सिद्धांतामध्ये आपल्याला पाहता येणार नाही. 2600 वर्षापूर्वी भगवान सम्यक संबुद्धांनी जे वर्णन केले आणि आज आपल्यापैकी कोणीही भगवंतांनी वर्णन केलेल्या त्या सिद्धांताला आपल्या स्वतःसोबत जोडून त्या सिद्धांतामध्ये स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करू लागला तर आज आपल्याला असे वाटावे की भगवंतांनी माझ्यासाठीच हा उपदेश सांगितला की काय. केवढा व्यापक दृष्टिकोन आहे.
2600 वर्षापूर्वी बुद्धांनी सांगितलेले सिद्धांत, त्या सिद्धांताला मी माझ्यासोबत जोडतो आणि सिद्धांतामध्ये मला शोधण्याचा प्रयत्न करतो, तर मी मला त्या सिद्धांतामध्ये पाहू शकतो. याचाच अर्थ मला असे वाटावे की बुद्धांनी माझ्याकडे पाहून हा सिद्धांत मांडला की काय. म्हणजे दृष्टिकोनामध्ये जी व्यापकता होती ती बुद्धाशिवाय अन्य कोठेही पाहावयास मिळत नाही. निळा रंग बुद्धत्वाच्या महानतेमध्ये समानता आणि व्यापकता दर्शविणारा रंग आहे आणि ती दृष्टी केवळ आणि केवळ बुद्धत्वाची दृष्टी आहे. सेवा आणि त्याग, सेवा आणि त्याग हा दृष्टिकोन, सेवा आणि त्याग याचा अर्थ जर आपल्याला शोधायचा असेल तर तो बुद्धत्वाशिवाय जगाच्या पाठीवर कुठेही आपल्याला शोधता येणार नाही. सेवा, भगवान बुद्ध तेव्हा श्रावस्तीमध्ये विचरण करीत असताना, श्रावस्तीमध्ये राहत असताना एक भिक्षू कुष्ठरोगाने पीडित झाला होता. डोक्याच्या केसापासून पायाच्या तळव्यापर्यंत त्या भिक्षूच्या शरीरावर कुष्ठरोगाच्या जखमा झालेल्या होत्या आणि त्या जखमातून दुर्गंधी वाहत होती. त्या जखमामधून दुर्गंधी वाहत होती आणि त्यामुळे दुसरे भिक्षू त्या भिक्षूच्या जवळ जात नव्हते आणि तो भिक्षू रस्त्यावर जाऊन पिंडपात करू शकत नव्हता, भिक्षांना मागू शकत नव्हता. साधारण 2 आठवड्यापर्यंत भगवंतांनी ते पाहिले आणि तो भिक्षू धम्म उपदेश ऐकण्याकरिता धर्मसभेमध्ये दिसत नाही. भगवंतांनी एके दिवशी धर्मसभेमध्ये प्रवेश केल्याबरोबर तिथे उपस्थित असलेल्या भिक्खूंना विचारणा केली की हा अमुक अमुक भिक्खू गेल्या 2 आठवड्यांपासून इथे दिसत नाही. त्यावर भिक्खूंनी सांगितले की भगवान त्या भिक्खूच्या डोक्याच्या टाळूपासून पायाच्या तळव्यापर्यंत शरीरावर कुष्ठरोगाच्या जखमा झालेल्या आहेत, त्यामध्ये दुर्गंधी वाहत असल्यामुळे तो भिक्खू इतरांच्या मध्ये सम्मिलित होत नाही आणि इतर जण त्याच्यामध्ये सम्मिलित होत नाही. भगवान बुद्धांनी त्या दिवशी धम्मदेशना दिली नाही, उपदेश केला नाही. तसेच भगवान बुद्ध त्या भिक्खूच्या कुटीकडे, निवासाकडे आले. आनंद भिक्षूला भगवंतांनी आपल्या सोबत घेतले. आपल्या भोजन पात्रामध्ये, भिक्षा पात्रामध्ये भगवंतांनी पाणी घेतले. त्या भिक्खूच्या कुटीमध्ये जाऊन त्या भिक्खूचे डोके आपल्या मांडीवर ठेवून आपल्या शरीरावरचे वस्त्र फाडले आणि आपल्या भोजन पात्रामध्ये ते वस्त्र ओले करून डोक्याच्या टाळूपासून पायाच्या तळव्यापर्यंत बुद्ध त्या भिक्खूचे शरीर स्वच्छ करू लागले. नाकाला कपडा न बांधता किंवा कोणत्याही प्रकारे मनामध्ये कोणत्याही प्रकारची घृणा उत्पन्न न होऊ देता शरीर स्वच्छ करत असताना बुद्ध त्या भिक्षूला मध्ये मध्ये विचारत होते, बोधांगाचा उपदेश करीत होते. बुद्ध विचारत होते की हे भिक्खू, तुझ्या शरीरातील वेदना आता कमी होत आहेत का? तुझ्या शरीरात उत्पन्न झालेल्या पीडा तुला कमी वाटत आहेत का? आणि तो भिक्खू होय भगवान असे सांगत होता. पुन्हा पुन्हा भगवान बुद्ध डोक्यापासून पायापर्यंत त्या भिक्षूचे शरीर स्वच्छ करीत होते आणि अशातच काही वेळानंतर त्या भिक्षूचा मृत्यू झाला. बाहेर असलेल्या भिक्खूंनी भगवान बुद्धाला विचारले, एवढ्या प्रचंड वेदना, एवढ्या प्रचंड पीडा त्या भिक्खूच्या शरीरामध्ये होत्या, भगवान त्या भिक्खूची गती काय झाली? आणि त्यावेळेला भगवान म्हणाले, भिक्षूंनो, त्याची सद्गती झाली, त्याला सुगती लाभली. भिक्खूंना आश्चर्य वाटलं. भिक्खूंना मोठं आश्चर्य वाटले की भगवान त्याच्या शरीरामध्ये एवढ्या प्रचंड पीडा, यातना होत्या, एवढा पीडा तो सहन करत होता, एवढा त्रास त्या भिक्खूच्या शरीरामध्ये होता आणि तरी देखील त्याला सद्गती लाभावी. भगवान म्हणाले, भिक्खूंनो, ज्या वेळेला त्या भिक्खूने अंतिम श्वास सोडला त्यावेळेला त्याला बुद्धत्वाचे दर्शन झाले. ज्या वेळेला त्या भिक्खूने अंतिम श्वास सोडला त्यावेळेला तो भिक्खू बोधांगामध्ये रममाण झालेला होता आणि त्याचे चित्त पूर्णतः विशुद्धीच्या मार्गावर होते. विशुद्धीच्या ज्ञानाचे त्याला दर्शन झाले आणि भिक्खूंनी त्याची सद्गती ठरली. तर त्या भिक्खूला बुद्धत्वाचे दर्शन झाले म्हणजे काय? बोधीला प्राप्त करून देणारे 7 अंग. बोधी म्हणजे ज्ञान. ज्ञानाला प्राप्त करून देणारे जे 7 अंग आहेत त्याला सप्त बोधांग असं म्हटलेलं आहे. आणि भगवान बुद्ध
त्या सप्त बोधांगाचा उपदेश त्या भिक्खूला करीत होते. तो भिक्खू त्या बोधांगामध्ये रममाण झालेला होता आणि त्याला बुद्धत्वाचे दर्शन झाले. डोळे त्याने बंद केलेले होते. मी थोडक्यात तुम्हाला उदाहरणादाखल सांगत होतो की हे बुद्धाचं प्रतिबिंब म्हणजे बुद्ध नाही. या प्रतिबिंबामध्ये सुद्धा आपल्याला बुद्धत्वाचे दर्शन करता येईल, परंतु आपल्याला हे जाणता यावे की बुद्धत्वामध्ये असलेली जी महानता, जी श्रेष्ठता, बुद्धत्वाची जी लक्षणे, जी अनुलक्षणे आणि जी गुणात्मकता. बुद्धत्व हे शरीर रूपाने आहे, बुद्धत्व हे काया रूपाने आहे, बुद्धत्व हे ब्रह्मगुणांच्या आधारे सुद्धा अस्तित्वात आहे. बुद्धत्वाच्या दर्शनासंदर्भात पुन्हा एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्वाची प्राप्ती झाल्यानंतर हे भगवान सम्यक संबुद्ध बुद्धगयेच्या महाबोधी वृक्षापासून सारनाथकडे 5 परिव्राजकांना उपदेश देण्याकरिता निघाले. कौंडिन्य, बप्प, भट्टीय, महानाम आणि अश्वजित अशी त्या 5 जणांची नावे होती. या 5 जणांनी सिद्धार्थांची दीर्घकाळपर्यंत सेवा केली, त्यांना सहभाग दिला, त्यांना सहकार्य केले. ती कृतज्ञता बाळगून मोठ्या नम्रतेने भगवान सम्यक संबुद्ध 250 किलोमीटरचं अंतर पायी चालत चालत त्या 5 जणांना उपदेश देण्याकरिता निघाले. भगवान बुद्ध जात असताना मार्गामध्ये एका पाऊल वाटेने जात असताना अरण्यामध्ये एका जंगलामध्ये विरुद्ध दिशेने एक जटाधारी नग्न साधू येत होता. दूर अंतरावरून त्या जटाधारी असलेल्या नग्न साधूने भगवंतांना पाहिले आणि तो एखाद्या निर्जीव वस्तूप्रमाणे आपल्या जागेवर खट्ट उभा राहिला. तो उभाच राहिला. असाही माणूस असतो का? तो मोठा आश्चर्यचकित झाला. भगवान बुद्ध त्याच्या समोर आले. त्याने भगवंताला उभे केले. भगवान बुद्ध उभे राहिले. तो म्हणाला, तू आहेस तरी कोण? तो नग्न साधू भगवंतांना प्रश्न विचारू लागला. तू देव आहेस का? तू ईश्वर आहेस का? तू परमेश्वर आहेस का? तू ब्रह्मा आहेस का? तू ब्राह्मण आहेस का? तू श्रमण आहेस का? आणि बुद्ध म्हणाले, मी यापैकी काहीही नाही. मग तो म्हणाला, तू माणूस आहेस का? बुद्ध म्हणाले नाही. तो म्हणाला, तू राक्षस आहेस का? बुद्ध म्हणाले नाही. तो जटाधारी साधू बुद्धाला पुन्हा म्हणाला की मग तू आहेस तरी कोण? त्यावेळेला बुद्ध त्याला म्हणाले, जिवंत असलेला तो नग्न साधू, जिवंत असलेले बुद्ध एकमेकांच्या समोरासमोर उभे होते. तो साधू बुद्धाला प्रश्न विचारत होता, बुद्ध त्याला उत्तरे देत होते. तू जेव्हा म्हणाला की तू माणूस नाही, तू राक्षस नाही, तू ब्रह्मा नाही, तू ब्राह्मण नाही, तू देव नाही, तू ईश्वर नाही, तू परमेश्वर नाही, तू आहेस तरी कोण? त्यावेळेला भगवान बुद्ध त्या नग्न असलेल्या जटाधारी साधूला म्हणाले, सर्व प्रकारांच्या आश्रवांचा विनाश करून, सर्व प्रकारांच्या तृष्णांचा निरोध करून, विशुद्धीच्या ज्ञानदर्शनाला प्राप्त करून, निर्वाण पदाला प्राप्त झालेला बुद्ध म्हणून तू मला ओळख. लक्षात घ्या, जिवंत असलेले बुद्ध त्या माणसाला सांगता की तू मला बुद्ध म्हणून ओळख. निर्वाण प्राप्त केलेला बुद्ध म्हणून तू मला ओळख. तृष्णा नष्ट केलेला बुद्ध म्हणून तू मला ओळख. विशुद्धीच्या ज्ञानदर्शनाला प्राप्त केलेला बुद्ध म्हणून तू माझी ओळख समजून घे. जिवंत असलेले बुद्ध त्याला सांगत आहे, तो ऐकत आहे. त्याने ऐकले, भगवान बुद्धांनी सांगितले, त्याने ऐकले आणि ऐकून झाल्यानंतर ज्या दिशेने तो निघाला होता त्या दिशेने तो निघून गेला. बुद्ध आपल्या दिशेने निघून गेले. तो नग्न साधू काही काळपर्यंत अरण्यात राहिला. अरण्याच्या किनाराशी असलेल्या कुटुंबातील एका महिलेशी त्याचे संबंध आले आणि त्या महिलेसोबत त्याने विवाह केला. वैवाहिक जीवनात तो फार काळ रमला नाही. दीर्घकाळापासून अरण्यात राहणारा नग्न साधू, जटाधारी साधू, वैवाहिक जीवनामध्ये तो रमला नाही. पुन्हा एकदा त्याने अंगावरचे कपडे फेकले, अरण्यात आला, जंगलात आला आणि तशाच नग्न अवस्थेत जंगलात त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या शरीराचे काय झाले असेल, लावारिसपणे त्याचा झालेला तो असणारा मृत्यू, त्याच्या त्या मृत शरीराला त्या जनावरातल्या पशु पक्ष्यांनी जे आहे ते तोडून खाल्ले असेल.
जिवंत बुद्ध त्याच्या समोर आल्यानंतरही त्याला बुद्धाचे दर्शन झाले नाही. जर त्याला बुद्धाचे दर्शन झाले असते तर त्याने विचारले असते की निर्वाण म्हणजे काय, बुद्ध म्हणजे काय, विशुद्धी म्हणजे काय, आश्रम म्हणजे काय, आणि बुद्धांनी त्याला सांगितले असते तर तो बुद्ध धम्म आणि संघाला शरण गेला असता आणि तो भिक्षू बनला असता, तो सद्गतीला गेला असता. जिवंतपणी बुद्धांनी त्याला समोरासमोर प्रश्नांची उत्तरे देऊनही त्याला बुद्धाचे दर्शन झाले नाही. हाडामासाच्या डोळ्याने त्याला बुद्ध दिसले नाही. त्याच्यामध्ये असणारी ती आंतरिक दृष्टी त्याला उत्पन्न करता आली नाही. ज्या दृष्टीने निर्वाणाचा अर्थ जाणता येतो, ज्या दृष्टीने आश्रमांचा अर्थ जाणता येतो, ज्या दृष्टीने विशुद्धीच्या ज्ञानाचे दर्शन होते, ती दृष्टी त्याला त्यामध्ये उजागर करता आली नाही. आपल्या दिशेने तो गेला आणि तो दुर्गतीला प्राप्त झाला. जर त्याला बुद्ध दिसले असते तर त्याने बुद्धाला शरण ग्रहण केली असती आणि तो सद्गतीला गेला असता. म्हणजे हाडामासाच्या डोळ्याने बुद्धत्वाचे दर्शन होत नाही. दुसरे एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. त्यावेळेला भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये राहत होते. तथागतांचे जे शारीरिक वय होते, जन्माचे वय होते, ते आता वाढत चाललेले होते. शरीर आता जवळजवळ त्यांचे खतत चाललेले होते, वृद्धत्वाकडे वागलेले होते. कुशल नरेश राजा प्रसेनजीत श्रावस्तीमध्ये भगवान बुद्ध जेव्हा जेव्हा जात असत तेव्हा तेव्हा रोज भगवंतांचा उपदेश ऐकण्यासाठी जात असत. एके दिवशी प्रसेनजीताच्या मनात आले की भगवंतांचे शरीर आता थकत चालले आहे, वृद्धत्वाकडे झुकत चालले आहे आणि भगवंतांना पूर्ण वेळ शरीर सेवक असण्याची आवश्यकता आहे. पण राजाची हिंमत झाली नाही भगवंतांना विचारण्याची. पण तेथे असलेल्या ज्येष्ठ भिक्षूंच्या जवळ तो गेला आणि म्हणाला की माझ्या मनात असे असे आले. ज्येष्ठ भिक्षूंनी भगवंतांना तशी विचारणा केली आणि भगवान बुद्धांनी त्याला होकार दिला. त्यावेळेला घोषणा करण्यात आली, जेतवनामध्ये आणि श्रावस्तीच्या आसपासच्या परिसरात असलेल्या सर्व भिक्षूंना आवाहन करण्यात आले की अमुक अमुक दिवशी अमुक अमुक वेळेला सर्वांनी जेतवनारामात एकत्रित उपस्थित व्हायच्या. ठरलेल्या वेळेला जेतवनात आसपासच्या परिसरातील हजारोच्या संख्येने भिक्खू एकत्रित झाले. तिथे आवाहन करण्यात आले की भगवान बुद्धाला शरीर सेवक म्हणून पूर्ण वेळ 24 तास शरीर सेवा करण्यासाठी एका भिक्खूची नेमणूक करावायची. तुमच्यापैकी कोणाची इच्छा असेल तर त्यांनी तसे सांगा. तर तथागतांची सेवा करण्याची कोणाची इच्छा नसेल. मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येने भिक्खू बसलेले होते आणि प्रत्येक जण त्या ठिकाणी म्हणू लागला, मी तथागतांची सेवा करेल, मला संधी द्या, मी सेवा करेल, मला संधी द्या, मी सेवा करेल, मला संधी द्या. आणि त्या भिक्खूंच्या मध्ये एक प्रचंड गोंधळ निर्माण झाला. भगवंतांनी त्या भिक्खूंना शांत केले. भगवान बुद्ध म्हणाले, भिक्खूंनो, तुम्हाला असे वाटते का दीर्घकाळपर्यंत तथागतांच्या सानिध्यात राहणारे, दीर्घकाळपर्यंत तथागतांच्या सानिध्यात राहून तथागतांची सेवा करण्याने तुम्हाला बुद्धत्वाचे दर्शन होईल? भिक्खूंनो, तुम्हाला असे वाटते का? भगवान बुद्ध म्हणाले, भिक्खूंनो, दीर्घकाळापासून अनेक भिक्खू तथागतांच्या सानिध्यात राहतात, तथागतांची सेवा करतात. परंतु भिक्खूंनो, त्यापैकी सर्वच्या सर्व भिक्खूंना तथागतांचे बुद्धत्वाचे प्रत्यक्ष दर्शन झालेले नाही. सामान्य माणसाला अचंबित करणारी गोष्ट आहे की भगवान बुद्धाच्या सहवासात आहे, भगवान बुद्धाची सेवा करतो आणि तरीही म्हणे बुद्धाचे दर्शन झाले नाही. आणि हे प्रत्यक्ष बुद्ध सांगतात, भिक्खूंनो, अनेक भिक्खू दीर्घकाळापासून तथागतांच्या सानिध्यात असून तथागतांची शरीर सेवा करतात आणि तरी सुद्धा मी असं म्हणेल की त्या सर्वाच्या सर्व भिक्खूंना बुद्धत्वाचे प्रत्यक्ष दर्शन झालेले नाही. आणि मग बुद्ध त्या भिक्खूंना असं म्हणाले की भिक्खूंनो, काय आहे मग बुद्धत्वाचे दर्शन? बुद्धत्वाचे दर्शन कसे होते? भगवान म्हणाले, भिक्खूंनो, दूर अंतरावर महाश्रमण महाकाश्यप राहतात. महाकाश्यप महाधेरो नावाचे भिक्खू त्या काळातले ज्येष्ठ भिक्खू. दूर अंतरावर महाश्रमण महाकाश्यप राहतात. महाश्रमणांच्या सोबत महाकाश्यपांचे त्यांचे 500 शिष्य भिक्खू त्यांच्या सोबत आहेत. बुद्ध पुढे म्हणाले, भिक्खूंनो, त्या 500 भिक्खूंनी कधीही तथागतांना हाडामासाच्या डोळ्यांनी पाहिले नाही. ते तथागतांच्या समोर कदापि आले नाही. त्यांनी कधीही तथागतांची सेवा केली नाही. परंतु भिक्खूंनो,
मी जेव्हा माझ्या बोधिचक्षुनी पाहतो तेव्हा महाश्रमणांनी त्या 500 भिक्खूंच्या मध्ये सम्यक दृष्टी निर्माण करून दिली आणि भिक्खूंनो मी असं सांगतो की त्या 500 भिक्खूंना तथागतांचे बुद्धत्वाचे प्रत्यक्ष दर्शन झालेले आहे. हे बुद्ध सांगत आहेत की ते 500 भिक्खू कधीही बुद्धाच्या समोर आले नाही, त्यांनी कधीही बुद्धाची सेवा केली नाही, परंतु त्यांच्यामध्ये सम्यक दृष्टी उत्पन्न झाली आणि म्हणून त्यांना बुद्धत्वाचे खरे दर्शन झाले. सम्यक दृष्टी म्हणजे बुद्ध, सम्यक दृष्टी म्हणजे बुद्ध. ही सम्यक दृष्टी कशामध्ये आहे? ही सम्यक दृष्टी प्रज्ञेमध्ये आहे. याचा पुढे असा होईल की प्रज्ञा म्हणजे बुद्ध. मग ही प्रज्ञा परिपूर्ण कशी होते? प्रज्ञेचे 2 अंग आहेत, सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प. सम्यक दृष्टीच्या आणि सम्यक संकल्पाच्या पूर्णत्वाने मनुष्य हा प्रज्ञा मार्गाला प्राप्त होतो, प्रज्ञा दृष्टीला प्राप्त होतो. आणि जो मनुष्य प्रज्ञा दृष्टीला प्राप्त होतो त्या मनुष्याला त्याच्या समोर बुद्धाचं प्रतिबिंब असो की नसो, त्याने बुद्ध विहारात जावो की न जावो, त्याला बुद्धाचे दर्शन होते. मग तो कोणत्याही अवस्थेत असो, कोणत्याही स्थळी असो, कोणत्याही वयात असो, कोणत्याही स्थितीत असो, त्याला तिथेच बुद्धाचे दर्शन होते. जो सम्यक दृष्टीचा आणि सम्यक संकल्पाचा अवलंब करतो, ज्याच्यामध्ये प्रज्ञा दृष्टी उत्पन्न होते, जो प्रज्ञा मार्गाचा अवलंब करतो, त्याला बुद्धत्वाचे दर्शन होते. ही प्रज्ञा काय आहे? ही सम्यक दृष्टी काय आहे? हे सम्यक संकल्प म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी बुद्धाचं एक प्रतिबिंब आपल्या समोर आपण ठेवतो आणि त्या प्रतिबिंबाच्या समोर बसून आपण बुद्धत्वाच्या गुणांचं स्मरण करतो, अनुस्मरण करतो, ज्यामध्ये बुद्धत्वाचे गुण आपल्याला अर्थरूपाने जाणता येतात आणि ते अर्थरूपाने जाणलेले गुण गुणरूपाने अंगीकारतो, आत्मसात करतो. आत्मसात केलेल्या त्या गुणांच्या द्वारे आचरण, विचार आणि व्यवहार धारण करतो. तेव्हा आपल्याला बुद्धत्वाचे दर्शन होते, तेव्हा आपल्याला बुद्धत्वाचे दर्शन होते. तर हे बुद्धत्वाचे जे गुण आहेत हे फार काही क्लिष्ट नाही, फार काही अवघड नाही, सोपं आहे, अतिशय सहज आहे, परंतु आपण त्याला अवघड करून ठेवलंय. हे किती सोपं आहे मी तुम्हाला लक्षात आणून देतो. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बुद्धत्वाला प्राप्त केल्यानंतर हे जे भगवान सम्यक संबुद्ध आहेत हे देव आणि मनुष्यांचे शास्त्र ठरले. देव म्हणजे कोण? देव म्हणजे कोणीही कोण्या एखाद्या मातेच्या पोटी जन्माला आलेला नाही. देव म्हणजे तुमच्या माझ्यामध्ये असलेला एक सज्जन माणूस. समजा आपण इथे समूह रूपाने बसतो, आपल्या समोरून कोणीतरी एखादी स्त्री किंवा कोणीतरी एखादा पुरुष जात असेल आणि ते जे कोणी जाणारे आहेत ते जर सज्जन असतील, त्यांचे आचरण विशुद्ध असतील, त्यांचे विचार विशुद्ध असतील, त्यांचे व्यवहार विशुद्ध असतील आणि असे जर असेल आणि त्यांच्याकडे जर आपण पाहतो तर आपण एकमेकास आपण आपापसात एकमेकांना म्हणतो की बघा बघा तो माणूस जात आहे ना, तो देव माणूस आहे, तो देवासारखा आहे म्हणतो की नाही आपण? देव माणूस आहे म्हणतो की नाही आपण? देवासारखा म्हणतो की नाही? देव ही संकल्पना एखाद्या व्यक्तीसाठी निर्माण केलेली ना. देव एक संज्ञा जे श्रेष्ठ पदाला, उच्च पदाला प्राप्त होतात, ज्याला आपण ढोबळ भाषेमध्ये सज्जन असं म्हणतो. देव आणि मनुष्यांची शास्ता हे भगवान सम्यक संबुद्ध बुद्धत्वाला प्राप्त केल्यानंतर महाबोधी वृक्षापासून 250 किलोमीटर पायी चालत चालत 5 साधारण साधूंना उपदेश देण्याकरिता जातात. साधारण साधू 5 जण, कौंडिन्य, बप्प, भद्दीय, महानाम आणि अश्वजित. काही नव्हतं, त्या साधूंना कोणी ओळखत नव्हतं, कोणीच ओळखत नव्हते. पण कारण काय होतं तर त्या 5 जणांनी सिद्धार्थाला बुद्धत्व प्राप्तीच्या आधी दीर्घकाळपर्यंत सेवा दिली, सहभाग दिला, त्यांना सहकार्य केलं आणि ती कृतज्ञता मनामध्ये बाळगून, ती नम्रता धारण करून हे देव आणि मनुष्यांचे शास्त्र असलेले सर्वज्ञ अवस्थेला प्राप्त झालेले हे भगवान सम्यक संबुद्ध हे महामानव 250 किलोमीटर पायी पायी चालत जाऊन त्या 5 जणांना उपदेश करतात. ही कृतज्ञता बुद्धत्वाचा अलंकार आहे, ही नम्रता बुद्धत्वाचं सौंदर्य आहे. मग जर आपल्याला बुद्धत्वाचं दर्शन करावयाचं असेल, बुद्धत्वाचं अनुसरण करावयाचं असेल तर स्वाभाविक आहे आपण कृतज्ञता धारण केली पाहिजे, आपण नम्रतेने वागले पाहिजे. जेव्हा जेव्हा मनुष्य कृतज्ञतेने वागतो, जेव्हा जेव्हा एखादा मनुष्य नम्रतेने वागतो तेव्हा बुद्धत्वाचे सौंदर्य त्याला प्राप्त होते.
बुद्धत्व प्राप्त करण्याच्या आधी सिद्धार्थाला मगध नरेश राजा प्रसेनजिताने आव्हान केले होते की जेव्हा केव्हा तू बुद्धत्वाला प्राप्त करशील तेव्हा माझ्या राजधानीत ये आणि मला उपदेश कर। राजाने निमंत्रण केले होते, अनेक व्यापारी त्या परिसरामध्ये होते, एक राजपुत्र म्हणून सिद्धार्थाला अनेक लोक असेच ओळखत होते। परंतु बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर हे सर्वज्ञ अवस्थेला प्राप्त झालेले महामानव राजाच्या निमंत्रणाकडे गेले नाही, श्रीमंत असलेल्या धनिक लोकांच्या व्यापाऱ्यांच्या निमंत्रणाकडे गेले नाही, तर 5 साधारण ग्रह त्यागी असलेल्या साधारण भिक्षूंना, जटाधारी साधूंना उपदेश देण्याकरिता गेले। केवढी कृतज्ञता बुद्धामध्ये, केवढी नम्रता बुद्धामध्ये। हे बुद्धत्वाचं सौंदर्य आहे। तुम्ही म्हणाल आमची मूर्ती फार सुंदर आहे, ही मूर्ती सुंदर आहे हे हाडामासाच्या डोळ्याने तुम्हाला दिसणार नाही। थायलंडहून आणली म्हणून सुंदर आहे का? सोनेरी रंग आहे म्हणून सुंदर आहे का? तुम्ही लाखो रुपये खर्च केले म्हणून सुंदर आहे का? हे बुद्धाचं प्रतिबिंब सुंदर का आहे हे पाहण्याकरिता त्या बुद्धत्वामध्ये असलेली जी गुणात्मकता आहे ती आपल्याला आपल्या आंतरिक दृष्टीने, आपल्या सम्यक दृष्टीने आपल्याला शोधता आली पाहिजे। चिखलाची मूर्ती असेल तरी तुम्हाला सुंदर दिसेल, दगडाची असेल, लाकडाची असेल, सिमेंटची असेल, प्लास्टिकची असेल, कशाचीही मूर्ती असेल तरी त्यामध्ये सौंदर्य आहे। परंतु ते सौंदर्य बुद्धाचे खरे सौंदर्य असेल, मग ते सौंदर्य कोणते? तर ते सौंदर्य म्हणजे बुद्धत्वाचे जे अलंकार। तुम्ही नाही का ग्रस्त लोक जे अलंकार आभूषण वापरतात कशासाठी? सुंदर दिसावं म्हणून की नाही? तुमच्या अंगावर असलेले अलंकार आभूषण तुम्ही वापरले माझं सौंदर्य वाढावं यासाठी। बुद्धाचं सौंदर्य अशा कोणत्याही बाह्य स्वरूपी वस्तूने वाढलेलं नाही। बुद्धत्वामध्ये असलेलं सौंदर्य हे बाह्य स्वरूपी एखाद्या सौंदर्याने सजविलेलं नाही। बुद्धत्वामध्ये असणारं सौंदर्य बुद्धत्वाच्या गुणाच्या श्रेष्ठतेमुळे, गुणात्मकतेच्या उच्चतेमुळे जे आहे ते वाढलेलं आहे। आणि ते सौंदर्य, ते अलंकार आपल्याला त्या बुद्धाच्या प्रतिबिंबामध्ये शोधावायचे आहेत। मग ते बुद्ध रूप कशाचं आहे हे महत्वपूर्ण आहे। हे बुद्धाचं प्रतिबिंब जे आहे, या प्रतिबिंबाची जी असणारी मुद्रा, तुम्हाला जर कोणी येऊन विचारले की बाबा तुमची ही मूर्ती अशी का आहे, मी फलाण्या गावात पाहिली तर त्या मूर्तीचा हात असा आहे, दुसऱ्या गावात पाहिजे तर त्या मूर्तीचा हात तसा आहे, मग ही मूर्ती अशी का? काय सांगाल तुम्ही? कसा आहे तुमच्या या मूर्तीचा हात? उजवा हात असा गुडघ्यावर टेकवलेला आहे, डावा हात इथे ठेवलेला आहे। बुद्धत्व प्राप्तीच्या वेळेला सिद्धार्थ गौतमांनी महाबोधी वृक्षाखाली जे आसन धारण केले होते त्याला भूमिस्पर्श मुद्रा असं म्हणतात। तुमच्या विहारात स्थापन केलेली जी मुद्रा आहे त्याला भूमिस्पर्श मुद्रा असं म्हणतात। सिद्धार्थ गौतम बुद्धत्व प्राप्त करण्याच्या समयी महाबोधी वृक्षाखाली 1 आठवडाभर या अवस्थेमध्ये बसलेले होते। या अवस्थेत बसून, या मुद्रेमध्ये बसून बोधिसत्वांनी, सिद्धार्थ गौतमांनी बोधिपाक्षीय धर्माचा अवलंब केला होता। तुम्हाला हे समजून घेतलं पाहिजे, तुम्हाला हे कळलं पाहिजे। केवळ मूर्ती आमची सुंदर आहे, विहार आम्ही फार सुंदर बांधलंय असं म्हणून भारावून जाऊ नका, असं म्हणून भारावून जाऊ नका। तो एक प्रकारे बौद्ध संस्कृतीमध्ये तुम्ही आणलेला अंधविश्वास ठरेल। तुम्हाला कळायला हवं, काहीतरी या परिसरामध्ये कंधार तालुक्यामध्ये अंधविश्वासाचा पूर्ण मोठा म्हणजे एक समुद्रच आहे तुमच्यावर। तुमच्या गावातही असेल ते, कंधार तालुका मशहूर आहे कंदोऱ्या करण्यामध्ये। इमानदारीने सांगा गोणारचे कोण लोक कंदोऱ्या करतात? कंदोऱ्या करणारे असाल ना तर या कंपाऊंडच्या आतमध्ये येऊ नका। माणसाला एकच बाप असतो की नाही? एकच असतो की नाही? एकच असावा लागतो की नाही? एकच असावा लागतो, एकच असतो। तो निष्ठावान माणूस आहे, नीतिमान माणूस आहे। अरे जे तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे। तुम्ही इकडे कंदोऱ्या कराल आणि सोयऱ्या धाऱ्याला जाऊन सांगाल अहो आमच्या गावात एवढे लाख रुपये खर्च करून विहार बांधलं, त्याच्या एवढा बेईमान आणि ढोंगी माणूस कोणीच नसेल। तुम्ही सोयऱ्या धाऱ्याला जाऊन सांगाल आमच्या गावात थायलंडहून मूर्ती आणली,
आणि इकडं काय तर घरात देवारे कंदोऱ्या. ज्यांना ते परवडतात त्यांना ते करू द्या ना, ते आपलं नाहीये. बुद्धांनी ज्यांना माणूस बनण्याचा माणूसपणाचा अर्थ समजावून सांगितला, त्या माणसाचा असा अर्थ होतो का की एखाद्या माणसाने दुसऱ्या प्राण्याचा वध करावा, त्याला माणूस पण म्हणतात का? माणूस पण म्हणतात का त्याला? नाही म्हणत. बाबासाहेब आंबेडकरांनी जीवाचं रान केलं. तुम्हाला संध्याकाळी मी सांगतो, त्या आमच्या नाईक सरांना एक गाणं म्हणतो, एक रमाईवर गाणं म्हणा म्हणतो, रमाबाईवर. आणि ते जेव्हा रमाबाईवर गाणं म्हणतील तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी येईल. बरं, कोणाच्या डोळ्यात पाणी येईल? ज्यांच्या घरात कंदुऱ्या होतात, जे नवस करतात, जे देवादेवांना जत्रेला जातात, त्यांच्या डोळ्यात पाणी येईल. अरे, बाबासाहेबांची ती पत्नी बाबासाहेबांना एकदा म्हणाली होती की मला पंढरपूरला घेऊन चला. स्वतःपेक्षा बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्या पत्नीवर अधिक प्रेम होतं. बाबासाहेबांच्या एवढं प्रेम आपल्या पत्नीवर करणारा दुसरा कोणी माणूस या जगाच्या पाठीवर नसेल. बाबासाहेब आंबेडकरांना प्रिय असलेली त्यांची पत्नी त्यांना एकदा म्हणाली होती की मला पंढरपूरला घेऊन चला. बाबासाहेब म्हणाले की रमा, तिथे आपल्याला मंदिरात येऊ देत नाही, तिथे जाऊन तू काय करशील? तू थांब, तू थोडासा धीर धर, त्या पंढरपुरापेक्षा कितीतरी मोठं एखादं स्थळ मी निर्माण करेल. बाबासाहेबांनी करून दाखवलं. नागपूरची दीक्षाभूमी बाबासाहेबांनी करून दाखवलं. आणि या काळामध्ये तुम्हाला ठाऊक आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं जे जीवन अर्पण केलं, समर्पण केलं, ते का केलं? बाबासाहेबांना हौस होती का? बाबासाहेबांना काय हौस होती बरं? बाबासाहेबांचा जो अंतिम श्वास सुटला त्यावेळेला बाबासाहेबांच्या पायाला 3 वर्षापासून तळहाता एवढी जखम होती. शुगरचा आजार होता बाबासाहेबांना. जेव्हा बाबासाहेबांचा अंतिम श्वास सुटला तेव्हा बाबासाहेबांच्या हातात पेन होती आणि बाबासाहेब समोर लिखाण करत होतो, तुमच्या माझ्यासाठी, आपल्यासाठी लिखाण करत होते ते. बाबासाहेबांच्या पत्नीला टीबीचा आजार झाला होता. तो एवढा प्रचंड आजार होता, एवढा प्रचंड आजार होता की एके दिवशी जवळजवळ मध्यरात्रीच्या वेळेला 1-1:30च्या सुमारास बाबासाहेब आंबेडकर राजगृहामध्ये रात्रीच्या वेळेला पुस्तक वाचत बसलेले होते आपल्या ग्रंथालयामध्ये. रमाबाई आपल्या शयन कक्षेतून खोकलत खोकलत पडत झडत भिंतीला पकडत पकडत कसं बस त्या बाबासाहेबांच्या खुर्चीपर्यंत गेल्या. मध्यरात्रीपर्यंत त्या उपाशीच होत्या. बाबासाहेबांच्या जवळ गेल्या, बाबासाहेबांच्या खांद्यावर हात ठेवला. बाबासाहेबांनी डोळा उचलून पाहिलं सुद्धा नाही. रमाबाईंनी बाबासाहेबांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले की साहेब, तुमच्या पुस्तकात असं लिहिलंय का हो की बायको आजारानं मरत आहे तरी पुस्तक सोडू नये? बाबासाहेबांनी तरीही रमाबाईकडे पाहिलं नाही, पुस्तकाकडेच पाहून बाबासाहेब म्हणाले की रमा, तुझा आजार दूर करणारे 1000 डॉक्टर मी तुझ्या समोर उभे करतो, पण या देशात जातीयतेचा जो रोग या देशाला लागलेला आहे तो दूर करणारा जगाच्या पाठीवर मी एकमेव डॉक्टर आहे. जा, मला माझं काम करू दे. रमाबाई त्याच्या अवस्थेत पडत झडत पुन्हा खोकलत खोकलत भिंतीला पकडून पकडून आपल्या शयन कक्षात गेल्या आणि उपाशी पोटीला झोपल्या. हे बाबासाहेबांनी कोणासाठी केलं बरे? मग ज्या बाबासाहेबांनी आपल्या स्वतःच्या जीवाचं एवढं प्रचंड रान केलं, आपल्या बायकोची, आपल्या 4 लेकरांची, तुम्ही तुमच्या लेकरांचे आज वाढदिवस साजरे करता की नाही? लाखो रुपये खर्च करता तुम्ही लेकरांचे वाढदिवस साजरे करताना. बाबासाहेबांचं लेकरू मेलं, त्याला नवीन कपडे मिळाले नाही हो स्मशानात नेण्यासाठी. ज्यांच्या लेकराला स्मशानात नेण्यासाठी नवीन कपडे मिळाले नाही, त्यांनी स्वतःची झीज करून घेतली, त्यांनी त्याग केला, त्यांनी संघर्ष केला, अनेकदा त्यांचा जीव जोखमीत टाकला होता. त्यांनी अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या बाबासाहेबांना दिल्या. हे सगळं केल्यानंतर आज तुम्हाला तुमच्या लेकरांचे वाढदिवस लाखो रुपये खर्च करून साजरे करावेस मिळतात. ते बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगून गेले की तुम्ही कर्मकांड करू नका, अंधविश्वास बाळगू नका. आणि तरी जर तुम्ही कर्मकांड करत असाल आणि अंधविश्वास बाळगत असाल तर मग सांगा, बाप 1 की 2? एक असू शकत नाही. ही एवढी बेईमानी घेऊन जर कोणी माणूस म्हणून स्वतःला जगवत असेल तर ते माणसं असू शकत नाही.
मला तुम्हाला हे सांगायचं होतं की तुम्ही भूषणात वावरू नका की आमच्या गावात थायलंडहून मूर्ती आणली, एवढे लाख रुपये खर्च करून आम्ही विहार बांधलं, एवढा मोठा कार्यक्रम केला, सगळ्या लेकी बाळींना साडी चोळी दिली, घरात पाहिलं तर अंधार. तर तुम्हाला आता एक ध्यास तुमच्यामध्ये निर्माण करायचा आहे. येणाऱ्या पिढीला तुम्हाला काही सांगायचं आहे. बुद्धत्व म्हणजे काय हे तुम्हाला जाणून घेतलं पाहिजे. तुम्हाला जर कोणी विचारलं की मग अरे आमच्या विहारातल्या मूर्तीची तर असा हात आहे, मग तुमचा असा काय? कोणी म्हणतील आमच्या विहारातल्या मूर्तीचा हात असा आहे, मग तुमचा असा काय? आणि ते जर तुम्हाला सांगता आलं नाही तर लोक म्हणतील अरे येडे आहेत, असेच पैसे खर्च केले, येडे आहेत, याला काहीच कळत नाही. येडे हा का तुम्ही? येडे नाहीत तुम्ही. येडे नाहीत तर तुम्ही ध्यास मनामध्ये निर्माण करा. मी तुम्हाला अजून 4-5 घंटे सांगतो, पण 4-5 घंट्यानं संपणार नाही. तुम्ही गायन कॅन्सल करा, मी रात्रभर असाच सांगत बसतो तरी संपणार नाही ते. तर तुम्हाला तुमच्यामध्ये तो ध्यास निर्माण केला पाहिजे, ती जिद्द तुम्ही तुमच्यामध्ये निर्माण करा की मला हे जाणायचं आहे आणि मी हे जाणून घेईन. ही जी मुद्रा आहे त्याला भूमिस्पर्श मुद्रा म्हणतात. बुद्धत्व प्राप्तीच्या वेळेला सिद्धार्थांनी ती मुद्रा धारण केलेली होती आणि त्या वेळेला त्यांनी 37 बोधिपाक्षीय धर्माचा अवलंब केला होता. बोधिपाक्षीय म्हणजे बुद्धत्वाला प्राप्त करून देणारे, बोधिपाक्षीय म्हणजे बुद्धत्वाला प्राप्त करून देणारे ते धर्म 37 होते, ज्यामध्ये 4 स्मृती प्रस्थान होते, 4 सम्यक प्रधान होते, 4 रिद्धिपाद होते, 5 बल होते, 5 इंद्रिय होते, 7 बोधांग होते आणि आर्य अष्टांग मार्ग होते. असे एकूण 37 धर्म होते. सतत एक आठवडापर्यंत डोळ्याचे पतन न हलविता, शरीराची अगदी अणुरेणू सारखी हालचाल न होऊ देता हे आसन धारण करून महाबोधी वृक्षाखाली मारासोबत संघर्ष करून वैशाखी पौर्णिमेच्या रात्रीला 3ऱ्या प्रहरी सिद्धार्थ गौतमानी सम्यक समृद्धीच्या ज्ञानाला प्राप्त केले. त्याला भूमिस्पर्श मुद्रा असं म्हणतात. ही मुद्रा या अवस्थेमध्ये आहे. हे बोधिपाक्षीय धर्म बुद्धत्वाचं बळ निर्माण करणाऱ्या, मी जे म्हणालो की नाही, तुम्ही ध्यास निर्माण करा तुमच्यामध्ये, तुम्ही कशा प्रकारची प्रेरणा तुमच्यामध्ये जागवा, तो ध्यास तुम्हाला बुद्धत्वाचं दर्शन घडवून देतो. हे बोधिपाक्षीय धर्म बोधीला प्राप्त करून देणारे, बोधी म्हणजे ज्ञान. हे ज्ञान साधारण ज्ञान नाही. ज्ञानाला इंग्रजीमध्ये नॉलेज असं म्हणतात. नॉलेज या शब्दाचा अर्थ असलेलं ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान? मी तुम्हाला सांगत आहे ते, तुम्ही मला सांगाल ते, आपण पुस्तकातून वाचतो ते, त्याला नॉलेज म्हणतात किंवा त्याला ज्ञान म्हणतात. जे बुद्धत्वाचं ज्ञान आहे त्याला इंग्रजीमध्ये विजडम म्हणतात. विजडम म्हणजे प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे सर्वश्रेष्ठ आणि सर्वोच्च ज्ञान, जे अनुभवाने माणूस धारण करतो, जे प्रॅक्टिकली, जे कृतीने माणसाला प्राप्त होत आहे. बोधिसत्वांनी या बोधिपाक्षीय धर्माचा अवलंब करून जी कृती केली त्या कृतीच्या आधारे बुद्धत्वाच्या ज्ञानाला त्यांनी प्राप्त केले आणि सम्यक समृद्धीला प्राप्त करून ते बुद्धत्वाला प्राप्त केले. हे बोधिपाक्षीय धर्म ते अवलंब करीत असताना एक आठवडाभर शरीराची अणुरेणू समान सुद्धा हालचाल न होऊ देता, डोळ्याचे पतन न हलविता, इकडे तिकडे न पाहता, डोळे बंद केलेले नसतात. डोळे किती उघडे होते? शेवटपर्यंत तथागतांचे परिनिर्माण झाले त्यावेळेला सुद्धा त्यांचे डोळे बंद नव्हते. वैदिक धर्माच्या लोकांनी बुद्धत्वाला विकृत करण्याचा प्रयत्न केला, विडंबना केली आणि अशी घोषणा केली की मरता मरता ज्याचे डोळे उघडे असतील त्याच्या डोळ्यातून म्हणजे त्याचा आत्मा बाहेर पडतो, असं काहीतरी म्हणतात. पण भगवान बुद्धांनी ज्या वेळेला परिनिर्वाण प्राप्त केले त्यावेळेला त्यांचे डोळे उघडे होते, बंद नव्हते आणि ते शेवटपर्यंत उघडेच होते. बुद्धत्वाच्या ज्ञानप्राप्तीच्या आसनावर भगवान बुद्ध बसलेले होते, बोधिसत्व बसलेले होते, त्याही वेळेला त्यांचे डोळे पूर्णपणे उघडे होते. ते किती उघडे होते? एकदम असे नव्हते, इकडे नव्हते किंवा अगदी जमिनीवर खाली नव्हते. 7 पावलाचे अंतर त्यांची जी पावलं होती त्या पावलाचे एका पावलाला जोडून दुसरे पाऊल असे एका लगत सलग 7 पावलाचे अंतर जेथपर्यंत असेल तेथपर्यंत त्यांचे डोळे उघडे होते. आणि त्या आसनामध्ये आपला उजवा हात उजव्या गुडघ्यावर ठेवून आपल्या बोटांनी जमिनीला स्पर्श करून बोधिसत्व
बोधिपाक्षीय धर्माचा अवलंब करीत होते. मारांचा त्यावेळेला पराभव त्यांनी केला. मार आक्रमण करीत होते. मार म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही. मार म्हणजे आपल्या स्वतःच्या चित्तामध्ये उत्पन्न झालेली अवास्तव कल्पना, अवास्तव आणि दुष्ट कल्पना, काल्पनिक. मार म्हणजे आपल्या स्वतःच्या चित्तामध्ये उत्पन्न झालेली अवास्तव दुष्ट अशी चेतना. काय होत होतं? ही जी मुद्रा आहे, बोधिसत्व त्यावेळेला महाबोधी वृक्षाखाली बसलेले असताना मार उत्पन्न होत होते त्यांच्या चित्तामध्ये. डोळे उघडे आहेत 7 पावलाच्या अंतरापर्यंत आणि ते बोधिपाक्षीय धर्माचं चिंतन करतात. त्यावेळेला जे 5 बल बोधिसत्वांनी अवलंब केले ते बल आपल्याला अवलंब करण्याने बुद्धत्वाचे दर्शन होईल. शारीरिक अवस्था अशी झाली होती की पोटावर हात ठेवला तर ही पाठ आहे असं वाटावं आणि पाठीवर हात ठेवला तर ही पोट आहे असं वाटावं. पाठ आणि पोट पूर्णतः एकत्र आलेले होते. जवळजवळ 6 वर्षेपर्यंत, त्या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये कपिलवस्तू सोडल्यापासून बुद्धत्व प्राप्तीपर्यंतच्या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक वर्षेपर्यंत त्यांनी अन्न खाणे सोडले होते. भाताचा एक कण 24 तासात ते खात होते. सिद्धार्थ गौतम, बुद्धत्व हे एवढं सहज नाही. आपल्याला सोपं वाटते. थायलंडहून मूर्ती मिळाली, आपल्याला काही घस लागली का? तेच 1 लाख रुपये गेले. गोणार मधल्या बौद्ध लोकांसाठी 1 लाख रुपये लई मोठी गोष्ट आहे का? एका घरात एका महिन्याला 4-4 लाख रुपये पगार येते. काय भूषण आहे तुम्हाला थायलंडच्या मूर्तीचं? पण कळलं का त्या बुद्धत्वाचा अर्थ काय? त्या बुद्धत्वाचा अर्थ मी तुम्हाला सांगतो की त्याचं मूल्य तुम्हाला कसं कळेल. बुद्धत्व हे एवढं सहज नाही. मी सुरुवातीला जसं म्हणालो की बुद्धत्वाचं दर्शन हाडामासाच्या डोळ्याने होत नाही. ज्या वेळेला बोधिसत्व बुद्धत्व प्राप्तीचं आसन धारण करतात त्यावेळेला सतत 1 आठवडाभर जागेवरून ते हालत नाही. शरीराची हालचाल होऊ देत नाही, डोळ्याचं पतन हालू देत नाही. दुसऱ्यांनी रचलेली कथा नाही. यामध्ये चमत्कारही नाही. यामध्ये चमत्कारही नाही. ते 7 दिवस पर्यंत सतत एकाच आसनामध्ये बसलेले आहेत. त्यांची पाठ आणि पोट एक झालेलं आहे. एका जागेवरती उभे राहायचे तर 1 आठवडापर्यंत तसेच उभे राहायचे, चिंतन करायचे, ज्ञानाचे प्रज्ञेचे चिंतन करायचे. एका जागेवर बसले तर ते 1 आठवडापर्यंत बसलेल्याच अवस्थेमध्ये राहायचे. एका जागेवर त्यांनी अंग टाकले विश्रांती करण्याकरिता, ते आठवडाभर तसेच अंग टाकून राहायचे. एका जागेवर ते चालत राहिले तर 1 आठवडाभर ते सतत चालत राहायचे. एक क्षण सुद्धा ते बसायचे. 24 तासात भाताचा 1 कण खायचे. तेव्हा कुठे एवढ्या मोठ्या कष्टाने सिद्धार्थांनी बुद्धत्वाचे ज्ञान प्राप्त केले. बुद्धत्वाची महानता ही अशीच आपल्याला कळणार नाही. आता जर आपल्याला सांगितलं की 2-3 तास तुम्हाला असंच बसायचं आहे, तुमच्या डोक्यामध्ये आता मग ते वळवळ करू लागतील. अरे बापरे, आता 3 घंटे बसायचं. बरं, जाणून कोणाला घ्यायचं आहे? त्या बुद्धाला, ज्या बुद्धाने 1 आठवडाभर शरीराची हालचाल होऊ दिली नाही. त्या बुद्धाला जाणून घेताना 2 तास बसण्याची क्षमता ज्याच्यामध्ये नसेल त्याला त्या बुद्धाचे दर्शन होईल का? थायलंडहून काय स्वित्झर्लंडवरून मूर्ती आणा ना, पितळीची काय सोन्याची मूर्ती आणा ना, तुम्हाला बुद्धाचे दर्शन त्यामध्ये होणार नाही. बुद्ध ज्या दिशेने गेले त्या दिशेने मी जात आहे. बुद्धं शरणं गच्छामि या वाक्याचा अर्थ काय होतो? बुद्धं शरणं गच्छामि या वाक्याचा अर्थ असा होतो, बुद्ध ज्या दिशेने गेले मी त्या दिशेने जात आहे. बुद्ध ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने मला जायचं आहे. मी बुद्धाला शरण जात आहे. मी बुद्धाला शरण जात आहे म्हणजे बुद्ध ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने मला जायचे आहे, त्या मार्गाने मी जात आहे. मग बुद्ध कोणत्या मार्गाने गेले? या बोधिपाक्षीय मार्गाने गेले. 37 मार्गाने गेले बुद्धत्व प्राप्त करण्याच्या समयी. आणि त्या मार्गाचा अवलंब करण्याचा संकल्प करणे म्हणजे बुद्धं शरणं गच्छामि म्हणणे. बुद्धं शरणं गच्छामि म्हणणे म्हणजे बोधिपाक्षीय धर्माचा अवलंब करणे. तर तो ध्यास आपल्याला आपल्यामध्ये निर्माण केला पाहिजे. काय आहे स्मृती प्रस्थान, काय आहे सम्यक प्रधान, काय आहे रीतिपात, काय आहेत पंचबल, काय आहेत पंच इंद्रिय, काय आहेत सप्तबोध्यांग, काय आहेत आर्य अष्टांगिक मार्ग.
याचा ध्यास आपल्याला आपल्यामध्ये निर्माण केला पाहिजे. तेव्हा या प्रतिबिंबाच्या समोर बसून त्या गुणांचं चिंतन करत करत आपल्याला बुद्धत्वाचं दर्शन होईल. आपल्याला या प्रतिबिंबाला पाहून बुद्धत्वाचं दर्शन होईल आणि ते व्हावं याकरिता म्हणून आपण हे बुद्धरूप या ठिकाणी प्रतिष्ठित केलेलं आहे. हे बोधिपाक्षीय धर्म अवलंब करत असताना बोधिसत्व जे आसन धारण केलेले बसतात त्यावेळेला त्यांनी जशी एकाग्रता धारण केली तसे आपले बल त्यांनी अवलंब केले. जसे मी म्हणालो की ज्या वेळेला महाबोधी वृक्षाच्या पूर्व दिशेला बोधिसत्व आसन धारण करतात त्यावेळेला ते असा संकल्प करतात. तो संकल्प किती प्रचंड आहे बघा. त्यावेळेला बोधिसत्व असा संकल्प करतात की या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत, या शरीरात रक्त आणि मांस असेपर्यंत बुद्धत्वाला प्राप्त केल्याशिवाय मी या शरीराचा मृत्यू होऊ देणार नाही आणि मी हा आसन सोडणार नाही. बघा हा संकल्प किती मोठा होता. त्या शरीरामध्ये वास्तविक रक्त नव्हते, त्या शरीरामध्ये वास्तविक मांसही नव्हते, पण एवढा मोठा दृढ निश्चय करतात बोधिसत्व की या शरीरात शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत, रक्तमांस असेपर्यंत मी या शरीराचा मृत्यू होऊ देणार नाही जोपर्यंत मला बुद्धत्व प्राप्त होणार नाही आणि मी हे आसन सोडणार नाही जोपर्यंत मला बुद्धत्व प्राप्त होणार नाही. शारीरिक अवस्था अशी होती की जोराची हवा आली तर ते शरीर हवेमध्ये उडून जाईल. पण अशा अवस्थेमध्ये एवढा प्रचंड संकल्प केला, मग काय बळ होते त्यामध्ये? बोधिसत्वामध्ये त्यावेळेला काय बळ होते की ज्या बळाचा अवलंब करून शारीरिक अवस्था एवढी क्रश झालेली असताना बोधिसत्वाने बुद्धत्वाचे ज्ञान प्राप्त केले? ते बळ 5 प्रकारचे होते. ते बळ 5 प्रकारचे होते. श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा. श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा हे 5 प्रकारचे बळ बोधिसत्वांनी त्यावेळेला अवलंब केले आणि प्रचंड माराचा त्यांनी पराभव केला. हे 5 इंद्रिय त्यांनी विकसित केले. श्रद्धा बळ आहे, श्रद्धा इंद्रिया. वीर्य बळ आहे, वीर्य इंद्रिया. स्मृती बळ आहे, स्मृती इंद्रिया. समाधी बळ आहे, समाधी इंद्रिय आहे. आणि प्रज्ञा हे बळ आहे, प्रज्ञा हे सुद्धा इंद्रिय आहे. या अर्थाने श्रद्धेला 2 प्रकारे, वीर्याला 2 प्रकारे, स्मृतीला 2 प्रकारे, समाधीला 2 प्रकारे आणि प्रज्ञेला 2 प्रकारे बोधिसत्वांनी आपल्या शरीरामध्ये विकसित केले आणि मारांचा पराभव केला. मारांचा पराभव केला. ही मार ज्या वेळेला बोधिसत्व बोधिपाक्षीय धर्माचा अवलंब करीत होते, एकाग्रता धारण करीत होते, तो दृढनिश्चय आता पुढे गतीने वाटचाल करीत होता, त्यावेळेला मार उत्पन्न होत होते. त्यांच्या चित्तामध्ये अवास्तव आणि दुष्ट अशी कल्पना उत्पन्न होत होती. डोळे उघड्या परंतु मनामध्ये असे उत्पन्न होत होते की बघा बघा चहूबाजूंनी अकराळ विकराळ शरीर धारण केलेले, अवाढव्य शरीर धारण केलेले, बलाढ्य असलेले हिंस्र पशु कल्पाने आपल्या अंगावर येत आहेत. विजेपेक्षा अधिक वेगाने धावत येत आहेत, चहूबाजूने येत आहेत, कल्पाने येत आहेत. आपल्यावर हमला करतील अशी अवास्तव असलेली दुष्ट कल्पना त्यांच्या चित्तामध्ये उत्पन्न होत होती. डोळे उघडे होते. काही क्षणात ते सावधान होत होते. अरे अशा प्रकारे तर कोणी प्राणीच नाही, हा तर मार आहे. पुन्हा ते सावधान होत होते. हा संघर्ष सतत आणि सतत 1 आठवडापर्यंत चालू होता. पुन्हा ते एकाग्रता धारण करीत होते. काही क्षणानंतर पुन्हा अवाढव्य बलाढ्य शरीर धारण केलेले यक्ष राक्षस हातामध्ये तीक्ष्ण असे शस्त्र धरून चहूबाजूंनी कल्पांनी विजेपेक्षा अधिक वेगाने धावत त्यांच्या दिशेने येत आहेत. अशी अवास्तव आणि दुष्ट कल्पना त्यांच्या चित्तामध्ये उत्पन्न होत आहे. येत आहेत हे यक्ष कल्पाने येत आहेत. आपल्यावर हमला करतील, आपल्यावर हमला करण्याकरिता येत आहेत. केवळ अवास्तव आणि दुष्ट अशी चेतना उत्पन्न होत होती. काही क्षणातच ते पुन्हा सावधान होत होते. अशा प्रकारचे तर अवतीभोवती कोणी यक्ष नाही, हे तर मार आहे. आणि पुन्हा ते एकाग्र होत होते. पुन्हा काही क्षणानंतर अर्धनग्न अवस्थेत असलेल्या सुंदर असलेल्या कुमारिका नृत्य करत गायन करत चहूबाजूंनी कल्पांनी नर्तिका बनून त्यांच्या दिशेने येत होत्या. काही क्षणानंतर ते पुन्हा सावधान होत होते. अरे अशा प्रकारे कोणी इथे कुमारिका, कोणी सौंदर्य इथे नाही,
कोणी नर्तकी इथे नाही, हा तर मार आहे. या दृढ निश्चयाला पराभूत करण्याकरिता हा मार उत्पन्न होत आहे. आणि असे करत करत सतत एक आठवडाभर आणि शेवटच्या दिवशी वैशाखी पौर्णिमेची रात्र संपूर्ण रात्रभर या अशा अवास्तव दुष्ट कल्पनांच्या सोबत एक प्रकारे त्यांनी घनघोर युद्ध केलं. त्या युद्ध करण्यामध्ये त्यांना बल होतं ते पंच इंद्रियांचं आणि पंच बलांचं, श्रद्धा, वीर्य, स्मृती आणि समाधी असं. तेव्हा कुठे सिद्धार्थाने वैशाखी पौर्णिमेच्या रात्रीला तिसऱ्या प्रहरी सम्यक संबुद्धीच्या ज्ञानाला प्राप्त केले. हे 5 बल आपल्याला धारण करता आले पाहिजे. श्रद्धा, अतूट विश्वास, न ढळणारा विश्वास. श्रद्धा ही एक प्रकारे निष्ठा आहे. श्रद्धा एक प्रकारे विश्वास आहे. हा विश्वास आणि श्रद्धा, हा विश्वास आम्ही बुद्धावर का ठेवावा? बाबासाहेब म्हणाले म्हणून का? आपले मायबाप सांगतात म्हणून का? आपले नातेवाईक ठेवतात बुद्धावर विश्वास म्हणून की काय? बुद्ध राजकुमार होते म्हणून का? यापैकी कोणतेही कारण असू शकत नाही. बुद्धत्व महान आहे अशी माझी धारणा झालेली आहे. बुद्धत्व महान आहे अशी माझी धारणा झालेली आहे. असे जेव्हा मला वाटेल तेव्हा बुद्धत्वाशिवाय माझा विश्वास दुसरा कुणावरही राहणार नाही. बाबासाहेब आंबेडकर काठमांडूच्या जागतिक परिषदेला गेले होते धर्मांतरानंतर. धर्मांतरानंतर काठमांडूला बाबासाहेब गेले. जगभरातले विद्वान तिथे होते. 2 दिवसाची परिषद होती. पहिल्या दिवसाची परिषद झाली आणि सायंकाळच्या वेळेला जगातले अनेक विद्वान लोक, बौद्ध विद्वान लोक काठमांडू मध्ये पशुपतीनाथाचे एक मंदिर आहे त्या मंदिरात मंदिर पाहण्याकरिता गेले होते. मंदिर पाहण्याकरिता गेले होते. ते गेले, त्यांनी ते मंदिर पाहिले आणि ते परत आले. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या छापून आल्या नेपाळमध्ये की पशुपतीनाथाच्या मंदिरामध्ये डॉक्टर आंबेडकर आले होते. वास्तविक बाबासाहेब आंबेडकर तिथे गेलेच नव्हते. पण पेपरामध्ये बातमी अशी छापून आली की जागतिक बौद्ध परिषदेला आलेले सर्व जगातील बौद्ध विद्वान पशुपतीनाथाच्या मंदिरात आले होते. परंतु पशुपतीनाथाच्या मंदिरात डॉक्टर आंबेडकरांना ते अस्पृश्य असल्यामुळे प्रवेश देण्यात आला नाही. वर्तमानपत्रामध्ये मुखपृष्ठावर बातम्या आल्या, हेडलाईन्स मध्ये बातम्या आल्या. दुसऱ्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या मंदिरात गेले नव्हते आणि असे असताना सुद्धा पेपरामध्ये बातम्या आल्या. त्या बातम्या वाचल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माथा भडकला. दुसऱ्या दिवशीच्या आपल्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जगाला निधड्या छातीनं ठणकावून सांगितलं. बाबासाहेब म्हणाले, कोणी जर पशुचा पती असेल तर तो माझा स्वामी होऊ शकत नाही. मी आता फक्त आणि फक्त बुद्धाला शरण गेलो आहे. नक्की मे शरणं गाय्यं बुद्धो मे शरणं वरं, नक्की मे शरणं गाय्यं धम्मो मे शरणं वरं, नक्की मे शरणं गाय्यं संघो मे शरणं वरं, एतेन सत्य वज्रेन होतु मे जय मंगल. निधड्या छातीनं जगाला बाबासाहेबांनी ठणकावून सांगितलं की यापुढे मला बुद्धाशिवाय दुसरे कोणतेही शरणस्थान नाही. यापुढे मला धम्माशिवाय दुसरे कोणतेही शरणस्थान नाही. यापुढे माझ्या जीवनात संघाशिवाय दुसरे कोणतेही शरणस्थान नाही. हे माझ्यासाठी सत्यवचन आहे. हे अधोरेखित आहे, अधोरेखित आहे आणि या सत्यवचनाने माझ्या जीवनाचे जयमंगल होणार आहे. बुद्धाशिवाय, धम्माशिवाय आणि संघाशिवाय अन्य मी कुणालाही शरण जाणार नाही. जगाला ठणकावून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. बाबासाहेब आंबेडकरांची श्रद्धा बुद्धावर होती. बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वास बुद्धावर होता. धर्मांतराच्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला म्हणूनच केवळ बाबासाहेब बुद्धाचे अनुयायी ठरले असे म्हणू नका. बाबासाहेब आंबेडकर 1951 ला दिल्लीच्या एका विहारामध्ये दलाई लामाच्या बर्थडेच्या एका फंक्शन मध्ये प्रवचन देताना, भाषण देताना असं म्हणतात की मी कधीच बुद्धाला शरण गेलो आहे. ज्या वेळेला 10व्या वर्गाची परीक्षा पास केली, किरुस्कर गुरुजींनी बुद्ध चरित्र नावाचं पुस्तक मला भेट दिलं, तेव्हापासून मी बुद्धाचा अनुयायी आहे. बाबासाहेब असं सांगतात, तेव्हापासून मी बुद्धाचा अनुयायी आहे.
आणि खरोखरी बाबासाहेब आंबेडकरांचं चारित्र्य पाहण्याचा जर आपण प्रयत्न केला तर बुद्धत्वाशिवाय बाबासाहेब आंबेडकर कुठेही नमले नाही. बुद्धाशिवाय बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वासच कुणावर नव्हता. ज्या वेळेला बुद्धचरित्र हे पुस्तक बाबासाहेबांनी वाचलं त्याच्या पूर्वी बाबासाहेब लहान असताना बाबासाहेबांचे वडील कबीरपंथी होते. रामजी सपकाळे कबीरपंथी होते आणि त्यांच्या कुटुंबामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण चालायचं. त्यांच्या कुटुंबामध्ये भजन कीर्तन व्हायचं. त्यांच्या कुटुंबामध्ये संगीती व्हायच्या. आणि बाबासाहेब आंबेडकरांना बाल भीमरावाला त्यांचे वडील लहानपणापासून ज्ञानेश्वरी वाचायला सांगायचे, भजन करायला सांगायचे, कीर्तन करायला सांगायचे. एक प्रकारे ती श्रद्धा होती. त्या श्रद्धेचा अर्थ तेव्हा त्यांना कळला नाही, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी त्या बाल भीमरावाने 10व्या वर्गाची परीक्षा पास केली. बुद्धचरित्र नावाचं पुस्तक जेव्हा वाचलं तेव्हा आपल्या पित्याला मोठ्या निर्भयपणे विचारलं की बाबा तुम्ही मला आतापर्यंत ज्ञानेश्वरी बद्दल सांगितलं, अन्य गोष्टी सांगितल्या, तुम्ही या बुद्धाबद्दल मला का सांगितलं नाही? भीमराव म्हणाले 10व्या वर्गाची पास करून बुद्धचरित्र वाचल्यानंतर भीमराव म्हणाले बाबा यानंतर आता मी बुद्धाशिवाय दुसरं कुणालाही मानणार नाही आणि बुद्धाशिवाय मी दुसरं कोणाचेही वाचन करणार नाही. आणि त्यांनी ते वचन खरं करून दाखवलं. आपल्या अंतिम श्वासापर्यंत बाबासाहेब आंबेडकर केवळ आणि केवळ बुद्ध धम्म आणि संघाला शरण गेले, त्याशिवाय कुणालाही शरण गेले नाही. ही बाबासाहेब आंबेडकरांची बुद्धाप्रती निष्ठा होती. हा बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्धावर असलेला विश्वास होता. ही बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्ये बुद्धत्वाप्रती असणारी श्रद्धा होती. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घोषणा केली की मला बौद्ध धर्म स्वीकार करावायचा आहे, बाबासाहेबांनी धर्मांतराच्या काही दिवस आधी घोषणा केली तेव्हा जगभरातले पत्रकार एकत्र आले. बाबासाहेबांना प्रश्न विचारू लागले की आंबेडकर तुम्हाला हिंदू धर्माच्या लोकांनी आग्रह केला आमचा धर्म सोडू नका, तुम्हाला मुसलमान धर्माच्या लोकांनी अनेका निमंत्रण दिलेलं आम्ही ऐकलं की आमच्या धर्मात या, तुम्हाला पाहिजे ते आम्ही देतो, तुम्ही गेला नाही. तुम्हाला शीख धर्माच्या लोकांनी निमंत्रण दिलं, तुम्हाला ख्रिश्चन धर्माच्या लोकांनी निमंत्रण दिलं, पण आतापर्यंत असं मी कधीही ऐकलं नाही की बौद्ध धर्माच्या लोकांनी तुम्हाला निमंत्रण दिले की बौद्ध धर्माचा स्वीकार करा. असे असताना तुम्ही बौद्ध धर्माचा स्वीकार का करत आहात? बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला म्हणाले होते की बुद्धाच्या धम्मामध्ये कार्यकारण सिद्धांत आहे आणि म्हणून मला बुद्धाचा धम्म आवडतो. भगवान बुद्ध कार्यकारण सिद्धांत सांगतात म्हणून बुद्धावर माझा विश्वास आहे. बुद्धाच्या धर्मामध्ये कुठेही कर्मकांड किंवा पाखंडीपणा नाही, अंधविश्वास नाही, चमत्कार नाही, दैववाद नाही किंवा ईश्वरवाद नाही आणि म्हणून मला बुद्धाचा धर्म आवडतो आणि म्हणून मी बुद्ध धर्माचा स्वीकार करीत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातल्या पत्रकारांना उत्तर दिलं त्यावेळेला कोणीही बाबासाहेबांना दुसरा प्रश्न विचारला नाही. म्हणजे एवढी प्रचंड श्रद्धा बुद्धत्वाच्या प्रती बाबासाहेब आंबेडकरांच्या होती. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन धारण करून, बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा आपल्या मनामध्ये धारण करून जर आपण बुद्धाला शरण जात आहोत तर मग मात्र एकनिष्ठ राहून बुद्धाशिवाय दुसरी कोणतीही शरण आपल्यामध्ये असता कामा नये. बाबासाहेब आंबेडकरांची निष्ठा आपल्याला बाळगावायची असेल. मग बुद्धत्वाला जाणल्यानंतर मी आपल्याला सांगत होतो की हे बुद्धत्व बोधिपाक्षीय धर्माने परिपूर्ण आहे. मग मी जेव्हा म्हणतो की मी बुद्धाला शरण जातो, बुद्धं शरणं गच्छामि असे जेव्हा मी म्हणतो तेव्हा बुद्ध ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने मी जात आहे असा त्याचा अर्थ होतो. बुद्ध ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने मी जात आहे असा त्याचा अर्थ होतो. तर बुद्ध कोणत्या मार्गाने गेले तर बुद्ध बोधिपाक्षीय मार्गाने गेले, बोधिपाक्षीय धर्माच्या मार्गाने गेले आणि मला सुद्धा त्या मार्गाने जायचे आहे. त्या मार्गाचे एक वैशिष्ट्य म्हणून मी तुम्हाला सांगतो, त्या बोधिपाक्षीय धर्मामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग सुद्धा आहे. बुद्धत्व प्राप्तीच्या आधी सिद्धार्थांनी आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब केलेला आहे. या आर्य अष्टांगिक मार्गामध्ये दुसरं तिसरं काही नाही. आर्य अष्टांगिकामध्ये 3 प्रधान सिद्धांत आहेत, शील, समाधी आणि प्रज्ञा. आर्य अष्टांगिक मार्गामध्ये हे 3 प्रधान सिद्धांत आहेत, शील, समाधी आणि प्रज्ञा. म्हणजे मग बोधिसत्वांनी, सिद्धार्थांनी बुद्धत्वाच्या मार्गाच्या, बुद्धत्वाला प्राप्त करण्याच्या मार्गामध्ये शीलाचा अवलंब केलेला आहे, समाधीचा अवलंब केलेला आहे, प्रज्ञेचा अवलंब केलेला आहे. त्या मार्गाने बुद्ध गेले. मग बुद्ध ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने मी जात आहे
असे म्हणून आपण जेव्हा म्हणतो बुद्धं शरणं गच्छामि, तेव्हा बुद्धांनी शील मार्गाचा अवलंब केला, समाधी मार्गाचा अवलंब केला, प्रज्ञा मार्गाचा अवलंब केला. या तीनही सिद्धांताचा अवलंब करण्याने आपणाला या प्रतिबिंबामध्ये बुद्धत्वाचे दर्शन होईल. यासाठी म्हणून बुद्ध विहारात बुद्ध रूपाची बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते, केली पाहिजे. काय आहे शील? नेहमीच आपण शील ग्रहण करतो. अनेक लोक सकाळ दुपार संध्याकाळ शील ग्रहण करतात, प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही शील ग्रहण करता. शील म्हणजे आहे तरी काय? शीलाचे मूल्य काय आपण जाणले कधी? बुद्धांनी शील दिले म्हणून आम्ही शील ग्रहण करायचे का? बाबासाहेब म्हणाले तुम्ही शील ग्रहण करा म्हणूनच केवळ आम्ही शील ग्रहण करायचे का? जाणले पाहिजे ना. तुम्ही बाजारात एखादी वस्तू घेण्यासाठी जाता, एखादा कपडा घेण्यासाठी जाता, तुम्ही कपडा घेण्यासाठी कापड दुकानात तुम्ही जाता, त्यावेळेला त्या कपड्याला तुम्ही खालून वरून पाहता की नाही? मागे पुढे पाहता, त्याला धुका लावलं, त्याला घासू घासू पाहता, याचा रंग जाते का, त्याला कुठं चूक आहे का, त्याचं काही झालंय का, हे किती पाहतो आपण. बरं तो कपडा काय आहे? तो कपडा काही दिवसानंतर तो फाटणार आहे, फाटल्यानंतर तो फेकून दिला जाणार आहे. फेकून दिला जाणारा, फाटणारा, नष्ट होणारा कपडा विकत घेत असताना त्याला खालून वरून मागून पुढून इकडून तिकडून पाहून चौकशा करून आपण तो कपडा विकत घेतो. अरे बुद्धाला शरण जात असताना असंच जायचं का? त्या कपड्यापेक्षा बुद्धाचं काही मूल्य आहे की नाही? बुद्धत्वाचं जे मूल्य आहे ते आपल्याला आधी जाणलं पाहिजे. शीलाचं मूल्य आहे. नुसतंच का भंतेजी म्हणाले यावर तुम्हाला शील देतो आणि घ्या शील, मग भंतेजी म्हणाले बुद्धं शरणं गच्छामि पानाति पाता वेरमणि, मग तुम्ही म्हणायचं बुद्धं शरणं गच्छामि पानाति पाता वेरमणि, याने बुद्धत्वाचे दर्शन होईल का? अशा प्रकारे कृती करण्याने बुद्ध ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जाणे होईल का? होणार नाही. मग बुद्धत्वाचे दर्शन जर तुम्हाला या बुद्ध विहारामध्ये या बुद्धाच्या प्रतिबिंबामध्ये व्हावे असे वाटते, तर बुद्ध ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपल्याला जावे लागेल. हे प्रतिबिंब एक एक्झाम्पल आहे, एक प्रतीक आहे, केवळ एक प्रतीक आहे. त्या प्रतीकामध्ये आपल्याला हे शोधायचं आहे. शीलाचं मूल्य मी तुम्हाला सांगतो. बुद्ध एका ठिकाणी असं सांगतात की ज्याप्रमाणे एका डोळ्याने आंधळा असलेला एखादा पुरुष किंवा एखादी स्त्री, ज्याप्रमाणे अंध असलेला एखादा पुरुष किंवा एखादी स्त्री, एका डोळ्याने आंधळा असलेला माणूस चांगल्या डोळ्याची निगा राखतो. एका डोळ्याने आंधळा असलेला माणूस चांगल्या डोळ्याची निगा राखतो आणि तो एवढी जीवापाड निगा राखतो की 24 तासातला प्रत्येक क्षण त्या माणसाचा जीव त्या चांगल्या डोळ्यात असतो. एवढी चांगल्या डोळ्याची निगा राखतो एका डोळ्याने आंधळा असलेला माणूस. का बरं? कशामुळे? त्या माणसाच्या मनात एक भय उत्पन्न होते, भीती निर्माण होते की अरे मी एका डोळ्याने आंधळा आहे तर माझे जगणे एवढे कठीण आहे. मी एका डोळ्याने आंधळा आहे तर माझे जगणे एवढे कठीण आहे. समजा दोन्ही डोळ्याने आंधळा झालो तर मी कसा जगू? आणि त्याच्या हृदयामध्ये त्याच्या छातीमध्ये चर्र होते आणि तो घाबरतो, भयभीत होतो आणि मग त्याला वाटते की नाही चांगल्या डोळ्याला मला जपलं पाहिजे. 24 तासातला प्रत्येक क्षण त्याचा जीव त्या चांगल्या आणि चांगल्या डोळ्यातच असतो. एवढी चांगल्या डोळ्याची तो निगा राखतो. एक उदाहरण बुद्धाचं म्हणाले की एका डोळ्याने आंधळा असलेला व्यक्ती चांगल्या डोळ्याला जीवापाड जपतो. त्याचबरोबर एका हाताने अपंग असलेला एखादा माणूस चांगल्या असलेल्या हाताला जपत असतो. का जपत असतो? त्याच्या मनात भीती उत्पन्न होते की अरे एका हाताने अपंग असताना माझे जगणे एवढे अवघड झाले आहे, दोन्ही हाताने मी अपंग झालो तर मी कसा जगू? आणि त्याच्या छातीमध्ये चर्र होतं, तो घाबरतो, भयभीत होतो आणि मग चांगल्या असलेल्या हाताला तो क्षणाक्षणाला जीवापाड जपतो. त्याप्रमाणे एका पायाने अपंग असलेला माणूस चांगल्या असलेल्या पायाला जीवापाड जपतो आणि क्षणाक्षणाला जपतो. त्याच्या मनामध्ये भय उत्पन्न होते की एका पायाने अपंग असताना माझे जगणे एवढे अवघड झाले आहे, दोन्ही पायाने अपंग झालो की तर मी कसा जगू? त्याच्या काळजामध्ये चर्र होतं आणि तो भयभीत होतो आणि म्हणून चांगल्या असलेल्या पायाला जीवापाड जपतो, क्षणाक्षणाला जपतो. प्रत्येक माता, बुद्ध सांगतात, प्रत्येक माता तिने जन्माला घातलेल्या तिच्या अपत्याचे जीवापाड रक्षण करत असते आणि प्रसंगी
बलिदान देण्याची वेळ आली तर ती बलिदान देण्यासही तयार होते, तिने जन्माला घातलेल्या अपत्याच्या सुरक्षेसाठी. तिने जन्माला, प्रत्येक माता तिने जन्माला घातलेल्या अपत्याच्या सुरक्षेसाठी जीवापाड त्याला जपत असते. आणि प्रसंगी बलिदान देण्याची वेळ पडली तर ती बलिदान देण्यास तयार होते. का? तर त्या मातेच्या मनात असे होते की माझ्या उत्तरार्धामध्ये, माझ्या आयुष्याच्या अंतिम दिवसामध्ये माझे हेच अपत्य मला जपणार आहे. आणि माझ्या अंतिम आयुष्यामध्ये, माझ्या अंतिम दिवसामध्ये जर माझ्या जवळ माझे हे अपत्य नसेल तर माझा अंत कसा होईल? आणि ती माता भयभीत होते आणि म्हणून तिने जन्माला घातलेल्या अपत्याचं ती जीवापाड रक्षण करत असते. भगवान बुद्धांनी हे सर्व सांगितलं की ज्याप्रमाणे एका डोळ्याने आंधळा असलेला माणूस चांगल्या डोळ्याला जपतो, का जपतो? एका हाताने अपंग असलेला माणूस चांगल्या हाताला जपतो, का जपतो? एका पायाने अपंग असलेला माणूस चांगल्या पायाला जपतो, का जपतो? आणि प्रत्येक माता तिने जन्माला घातलेल्या अपत्याचे रक्षण करते, का करते? हे सगळं जर तुमच्या लक्षात आलं तर बुद्ध पुढे असं म्हणतात की माणसांनो, ज्याप्रमाणे आंधळ्याने एका डोळ्याला जपावे, अपंगाने हातापायाला जपावे, मातेने अपत्याला जपावे, त्याप्रमाणे प्रत्येक माणसाने आपल्या शीलाचे रक्षण करावे. शीलाचं मूल्य केवढं आहे? आपल्या जगण्यामध्ये शीलाचं मूल्य केवढं आहे? आपल्या डोळ्यापेक्षा अधिक आहे, आपल्या हातापायापेक्षा अधिक आहे. एखाद्या मातेला तिच्यामध्ये असलेल्या शीलाचं मूल्य तिने जन्माला घातलेल्या तिच्या अपत्यापेक्षा अधिक आहे. आपलं माणूस म्हणून माणूसपणाचं हे जे शरीर आहे, या शरीराच्या आकारापेक्षा आपल्यामध्ये असलेलं जे शील आहे त्याचं मूल्य प्रचंड आहे. आणि हे मूल्य जोपर्यंत शील या अर्थाने आपण जाणत नाही तोपर्यंत तुम्ही हजारो नाही लाखो वेळा शील ग्रहण करा, तुम्हाला ते पालन करता येणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांची कृतज्ञता ही केवळ आपल्या पुरती नाही तर येणाऱ्या प्रत्येक पिढीला आपण प्रदान केली पाहिजे. ही जर कृतज्ञता आपल्यामध्ये आपण बाळगली आणि बाबासाहेब आंबेडकरांना आपली ही कृतज्ञता आपण अर्पण केली, समर्पित केले, तर आपले हे कर्म आपल्याला दीर्घकाळपर्यंत प्रसन्नता देणारं ठरेल, आनंददायी ठरेल. या पलीकडे या बुद्धविहाराच्या निर्मितीनंतर, या बुद्धविहाराच्या या प्रिमायसेस मध्ये जे काही उपक्रम तुम्हाला राबवायचे असतील त्यामध्ये समता असावी, त्यामध्ये तुमच्या संपूर्ण लोकांच्या मध्ये बंधुभाव असावा, त्यामध्ये तुमच्यात एकात्मिकता असावी, एकोपा असावा. बुद्ध विहारावरून अनाउन्स करत असताना बौद्ध उपासक आणि उपासिकांना विनंती करण्यात येत आहे अशा प्रकारचे वेडेपणाचे आवाहन करू नका. असं आवाहन केलं जातं बुद्ध विहारावरून की विश्वशांती बुद्ध विहारावर वंदनेची वेळ झालेली आहे, गोणार गावातील बौद्ध उपासक आणि उपासिकांना विनंती करण्यात येत आहे लवकरात लवकर आपण विहारात उपस्थित व्हावं. म्हणतात की नाही असं? म्हणजे इथे काही कोणाचं लग्न आहे का विनंती करायला? का कोणाचं काही घर पडलंय विनंती करायला? विनंती करण्याचं कारण नाही. दुसरी गोष्ट, बौद्ध उपासक उपासिकांनी ठेका घेतलाय का? जे कंजोऱ्या करतात, जत्रेला जातात, दिवाळ्या करतात, होळ्या करतात, की माझं मन मजबूत आहे, माझी नीतिमत्ता बलवत्तर आहे, मी शेवटपर्यंत लढेल, जिथे लढेल तिथे माझा विजय निश्चित आहे. बघा, या बाबासाहेबांच्या या एका पॅरेग्राफच्या बोलण्यामध्ये एका प्रचंड विशाल ग्रंथाचा अर्थ आपल्याला आढळेल. बाबासाहेब म्हणाले होते, माझं मन मजबूत आहे, माझी नीतिमत्ता बलवत्तर आहे, मी शेवटपर्यंत लढेल आणि जिथे लढेल तिथे माझा विजय निश्चित आहे. बाबासाहेब जेव्हा असं म्हणाले त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांची शारीरिक अवस्था कशी होती? नागपूरच्या आणि चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेब आले त्यावेळेला बाबासाहेबांचा एक हात कार्यकर्त्यांच्या खांद्यावर होता आणि एका हातात काठी होती. स्वतःच चालणं स्वतःला बाबासाहेबांना होत नव्हतं आणि तरी एवढा प्रचंड आत्मविश्वास बाबासाहेबांच्या मध्ये होता, मी शेवटपर्यंत लढेल आणि जिथे लढेल तिथे माझा विजय निश्चित आहे. हा आत्मविश्वास बाबासाहेबांच्या मध्ये होता. तो कशाच्या आधारे? तर नीतिमत्तेच्या आधारे. ही नीतिमत्ता म्हणजे काय? नीतिमत्ता म्हणजे शील आणि सदाचार. बाबासाहेब आंबेडकर अनेकदा म्हणाले होते की या देशाच्या कोणत्याही प्रांतामध्ये, या देशाच्या कोणत्याही प्रांतामध्ये कोणत्याही नेत्याला माझ्या समोर आणा, कोणालाही माझ्या समोर आणा
आणि कोणीही माझ्या समोर चर्चेमध्ये अव्वल ठरवून दाखवा, मी त्याचा शिष्य बनेन. बाबासाहेबांना विचारलं जायचं की तुम्ही एवढे ठामपणे एवढे आत्मविश्वासाने का बोलता. बाबासाहेब उघड सांगायचे की माझ्या एवढा शीलवान या देशाचा दुसरा कोणताही नेता तुम्ही काढून दाखवा आणि त्याला माझ्या समोर आणा. जे बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्ये सदाचरणाचा एवढा प्रचंड आत्मविश्वास होता, त्या सदाचरणाच्या आत्मविश्वासाच्या जोरावर बाबासाहेब आंबेडकरांची शारीरिक अवस्था सुदृढ नसताना बाबासाहेब म्हणाले होते की मी शेवटपर्यंत लढेल आणि जिथे लढेल तिथे माझा विजय निश्चित आहे. बाबासाहेब म्हणाले माझं मन मजबूत आहे, माझी नीतिमत्ता बलवत्तर आहे, मी जिथे लढेल तिथे माझा विजय निश्चित आहे. आणि मग समोरच्या लोकांच्याकडे पाहत पाहत बाबासाहेब म्हणाले तुमचं मन मजबूत व्हावं, तुमची नीतिमत्ता बलवत्तर व्हावी म्हणून मी तुम्हाला बुद्ध मार्ग दाखवतो आहे. बाबासाहेब काय म्हणाले होते, तुमचं मन मजबूत व्हावं, तुमची नीतिमत्ता बलवत्तर व्हावी म्हणून मी तुम्हाला बुद्ध मार्ग दाखवतो आहे. त्या पुढे बाबासाहेब म्हणाले जे कोणी निष्ठापूर्वक, बाबासाहेब त्या पुढे म्हणाले जे कोणी निष्ठापूर्वक श्रद्धाळूपणाने प्रामाणिकपणे, जे कोणी निष्ठापूर्वक श्रद्धाळूपणाने आणि प्रामाणिकपणाने बुद्ध मार्गाचा अवलंब करतील. बाबासाहेब काय म्हणाले, जे कोणी निष्ठापूर्वक श्रद्धाळूपणे आणि प्रामाणिकपणे बुद्ध मार्गाचा अवलंब करतील त्यांचं मन मजबूत होईल, त्यांची नीतिमत्ता बलवत्तर होईल. काय म्हणाले बाबासाहेब, त्यांचं आपली ही साक्ष इतिहास जोपर्यंत अस्तित्वात असेल तोपर्यंत या कार्यामध्ये समाविष्ट झालेली असेल. ही आपली असणारी निष्ठा, हा आपला असणारा विश्वास, ही आपली असणारी श्रद्धा आपणाला पुन्हा पुन्हा सातत्याने सदैव आणि सदैव बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नांच्या पवित्र श्रेष्ठत्वाकडे वळविण्याचा आपल्याला प्रेरणादायी स्रोत ठरो अशा प्रकारची मंगल भावना तुम्हा सर्व उपस्थितांच्या प्रती, विश्वातील तमाम मानव मात्रांच्या प्रती, सृष्टीतील सबंध सत्वरूपांच्या प्रती, अगदी थोडक्यात भगवंतांची जी देशना आपण या ठिकाणी ऐकली त्या पवित्र देशनेच्या पुण्य प्रभावाने, बुद्ध धम्म आणि संघ त्रिरत्नांच्या पुण्य प्रतापाने, आपापल्या कुशल आचरण विचार आणि व्यवहार बलाच्या परिणामाने तुम्हा सर्व उपस्थितांना, विश्वातील तमाम मानव मात्रांना, सृष्टीतील सबंध सत्वरूपांना सदैव सुख समाधान शांती लाभो, निरोगी दीर्घायु लाभो, सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे जय मंगल.